पण अनेक मान्यवरांच्या साक्षीनं मी एक काही महत्त्वाचं विधान करू इच्छितो इथं. इथून पुढं ट ला ट आणि फ ला फ जोडणाऱ्या कविता टिकणार नाहीत काळाच्या ओघात. टिकतील त्याच कविता ज्यांच्या कागदाला ज्याच्या कागदाला काळ्या मातीचा वास असेल आणि ज्याच्या शाईला घामाचा वास असेल, त्याच कविता काळाच्या पटलावर टिकतील. हे लिहून ठेवा तानाजीराव. आणि तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो याचं फार सुंदर उदाहरण आपल्या समोर बसलं आहे. असं असताना मनात न्यूनगंड बाळगू नका. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. यानंतर मी आपणास उद्बोधित करण्यासाठी निमंत्रित करतो महाराष्ट्रातील एक नामवंत भाष्यकार, ज्येष्ठ समीक्षक माननीय रणधीर शिंदे सरांना. शिंदे सर, आपण आम्हाला उद्बोधित करावं. आजच्या प्रकाशनाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर, आमचे ज्येष्ठ मित्र कविवर्य प्रकाश होळकर सर, पुरुषोत्तम काळे, सचिन पवार, स्वतः तानाजी बोराडे, रवींद्र तांबोळी, शहर आत्महत्या करते आहे म्हणून गायब झालेले आणि तानाजीमुळं आज भेटलेले सुशील, त्याचे सर्व कुटुंबीय, तानाजीचे वडील आणि आपण सर्वजण. मराठीतल्या एका फार ताज्या आणि वेगळ्या कवितेच्या संग्रहाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. सभागृहामध्ये आणि व्यासपीठावरती देखील खूप फरडे वक्तृत्व असणारी आणि अभ्यासक मंडळी आहेत. त्यामुळे माझं बोलणं किंवा या कवितेसंबंधी सांगणं फार तांत्रिक किंवा गंभीर देखील वाटण्याची शक्यता आहे. परंतु या कवितेच्या निमित्तानं माझ्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले त्याची काही एक सर्वसाधारण अशा स्वरूपाची काही निरीक्षणं मी इथं मांडणार आहे. विष्णू जोशी यांनी हा संग्रह इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रकाशित केलेला आणि प्रदीप खेतनार देखील यांनी यामागं किती मोठे कष्ट घेतले याचा वस्तुपाठ आपल्याला दिसतो. अगदी मुखपृष्ठावर आपण संग्रहावरती पहा की एका ऱ्हासकालीन संस्कृतीच्या जीवनाचं अंकन मुखपृष्ठावरती, कधी कोणी एकेकाळच्या शेती संस्कृतीतल्या सजीव असा भाग नाहीसा झालेला आहे, तो निश्चय झालेला आहे, त्याचं अंकन मुखपृष्ठावरती फार सुरेख अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. तानाजीनं आत्ता मनोगतामध्ये ज्या पद्धतीनं कवितेकडं तो पाहतो, भवतालाकडं पाहतो, त्याची काही निरीक्षणं मांडली. स्वतः तो तुका ज्ञाना जणाई मुक्ताई ही माझ्या कवितेची वंशाळ असं त्याचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या शेती संस्कृतीतल्या ऱ्हासाची, बदलाची आणि विदारकतेची ही सगळी कविता आहे. गेल्या 30-40 वर्षामध्ये ज्या प्रकारचं शेतीचं विदारक वास्तव आपल्यासमोर, एक प्रकारचा हा शेतकरी मोडलेला आहे, पिचलेला आहे, कणा मोडलेला आहे, तो नामशेष होऊ पाहतो आहे आणि मूल्यांमध्ये खूप पालट होऊ पाहतो आहे. अशा एका दुःखद आणि शोकांतिकेची ही कविता तानाजीनं लिहिलेली दिसते आहे. एक प्रकारच्या हे बळीचे वंश आहेत, परंतु ते मोडून पडलेले आहेत, खचलेले आहेत किंवा रुतलेले आहेत आणि परिस्थितीला शरण देखील दिलेले आहेत. अशा आउटडेटेड झालेल्या शेतकऱ्याच्या दुःखाची वैफल्यगाथा किंवा त्याचं मनोगत या कवितेमध्ये आहे. अगदी हातात नांगर असलेला कुणबी कुठेही गेला तर मावळतीच्या डोहाजवळ पोहोचतो, त्याची अभागी पावलं, अशी दुखरी जाणीव तानाजीच्या ह्या संबंध कवितेपाठीमागे आहे. आणि या समकाळातल्या ग्रामीण जीवनाचं, गावगाड्याचं, शेतीचं ज्या पद्धतीचं वाचन त्याने केलेलं आहे, त्याचे दोन दर्शन बिंदू दिसतात. एक आई आणि वडील या दोन बृहत प्रतिमांमधून बदललेल्या गावाविषयीचं एक संवेदन तानाजीच्या कवितेमध्ये आहे. आणि वडिलांची प्रतिमा, बापाची प्रतिमा पुन्हा पुन्हा या कवितेमध्ये आवृत्त झालेली. गेल्या 30 वर्षातल्या ग्रामीण संवेदनेच्या कवितेचं हे देखील वैशिष्ट्य आहे. अन्य कवितांमधून बापाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली नाही, परंतु मराठीमध्ये ग्रामीण कवितेमध्ये अगदी इंद्रजित भालेरावांच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे मराठीमध्ये आईशी असणारा एक जैविक भावसंबंध कवीने खूप भाव पद्धतीनं सांगितलं गेलं, पण बापाकडं मात्र, पितृप्रतिमेकडं मात्र कवीने पाहिलं दिसतं. आणि स्त्रियांच्या कवितेमध्ये बहुतांश वेळा तो नकाराच्या भावनेने देखील आलेला दिसतो. त्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण कवितेमध्ये बापाची प्रतिमा एक सकारात्मक स्वरूपाची आणि वेगळ्या पद्धतीने आली दिसते. आणि याही कवितेमध्ये ग्रामीण जीवनाकडे पाहण्याचा एक त्याचा दर्शनबिंदू हा पितृप्रतिमेचा किंवा बापाच्या प्रतिमेचा आहे. मात्र हा बाप कष्टकरी आहे, तो दुःख त्याचं वास्तव आहे, कष्टाळू अशा प्रकारचं आहे. आणि रानात एक प्रकारचं खचलेपण आणि नकारात्मक स्वरूपाची जी मृत स्वरूपाची बापाची प्रतिमा आहे आणि तो स्तब्ध आहे, न बोलणारा आहे आणि नुसताच बसून आहे. कालबाह्य झालेल्या बापाची प्रतिमा म्हणजे ह्या शेती संस्कृतीतून हद्दपार झालेला, परागंदा झालेला, दुर्मुखलेल्या अशा बापाची प्रतिमा. आणि या पद्धतीनं तो शेती संस्कृती पाहतोय. आईनंतरचा आधारवड असणारा बाप आणि मोडलेल्या घरट्यांना सांधणारा, बळ देणारा आहे, परंतु एक बृहद लार्जर प्रतिमा देखील ही शोकांतिकेची किंवा ह्या वास्तवाला पाठमोरा झालेल्या बापाची प्रतिमा या कवितेमध्ये. आयुष्याच्या खांबाला पाठ लावून बसलेला बाप पाहतो आहे ही वाट,
की अंधारी रात्र पालटण्याची, अशा प्रकारची पितृप्रतिमा या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात आली. आणि त्याचबरोबर तानाजीचा एक बिंदू गाववाड्याचा न्याहाळण्याचा हा आईच्या प्रतिमेचा किंवा मातृप्रतिमेचा आहे. आणि ती देखील फार दुःखद अशा स्वरूपाची आहे. ते कष्टाची प्रतिमा आहे. प्रातिनिक स्वरूपामध्ये कुणब्यांच्या किंवा कष्टकरी समाजाच्या प्रातिनिक चित्र आईच्या प्रतिमेमध्ये, आणि ते व्याकुळ अशी आठवण देखील आहे. आपल्या आयुष्यकाळामध्ये परागंदा झालेल्या, निघून गेलेल्या आईविषयीची अत्यंत व्याकुळ अशा प्रकारची प्रतिमा तानाजीच्या कवितेमध्ये आहे. आईचं विसावलेपण किंवा तिची समाधी अवस्था आणि तिचं निघून जाणं आणि ह्या आठवणी पुन्हा पुन्हा व्याकुळपणानं काढणं, आणि आईचं जाण्यापासून आपण झालेलं अनाथपण आणि एक पोरकेपणाची जाणीव, तुटलेपणाची जाणीव तानाजीच्या कवितेमध्ये आहे. अगदी या आठवणीही धरतात सावली आईच्या पदरासारखे डोक्यावर, कालांतरानं रंग जाणाऱ्या छताच्या कौलांसारख्या त्या फिकट होत नाहीत आणि त्या पुसूनही टाकता येत नाहीत. अशा बिंदूवरची आईची प्रतिमा तानाजीनं या कवितेमध्ये मांडून ठेवलेली दिसते किंवा जखडून ठेवलेली दिसते. आई आणि नदीमाय याच्यातलं एकत्व किंवा एकरूपत्व किंवा समत्व त्या दोन नाहीत, एकच आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांची नावं पहा आणि किंवा स्त्रियांची नावं, नदीवाचक नावं खूप मोठ्या प्रमाणात दिसतात पहा. तर त्या पद्धतीनं आई आणि नदी, ती युगानुयुगाची दुःख, त्यांच्यातलं सारखेपण, समत्व, नदीचा काठ, आईचा सांभाळलेपण, एक थिजलेपण, अशा एका एकरूपत्वानं आईचं दर्शन घेतलेलं दिसतं. तानाजीच्या कवितेचं आणखी एक महत्त्वाचं आणि संबंध कवितेमध्ये वैशिष्ट्य म्हणजे एक प्रकारचा मोठा तानचित्र त्याच्या कवितेमध्ये. हे तानचित्र कशामुळे साकार झालं आहे? ते भूतकाळ आणि आधुनिकता, भूतकाळ आणि वर्तमान काळ, परंपरा आणि आधुनिकता, जुनी मूल्यदृष्टी आणि बदललेली मूल्यदृष्टी, माणुसकीची सृष्टी आणि अगदी स्वार्थाचं जग किंवा उपयोजित अशा प्रकारचं जग, अशा अंतर्गत अशा विरोध ताणातून आणि तणावातून तो संबंध गावगाड्याकडे किंवा शेती संस्कृतीकडे, नातेसंबंधांकडे पाहतोय. आणि हा ताणबिंदू उत्कर्ष स्वरूपाचा ताण संबंध तानाजीच्या कवितेमध्ये आहे. आणि गावाविषयीचं, भूतकाळाविषयी हे त्याचं एक नंदनवन आहे. त्याची स्वतःची किंवा कवी जो निवेदक असतो, हा कवीच नसतो, तो निवेदक देखील असतो, त्याचं भूतकाळामध्ये रुतलेपण आहे, रुजलेपण आहे. कधी कोणी काळीचा हा सगळा सुखानंद, आल्हाददायकपणा नष्ट झालेला आहे, त्याच्यापासून तुटलेलो आहोत, आपण पोरके झाले आहोत, निखळलेलो आहोत. तर हा परंपरा आणि आधुनिकतेचा ताण सातत्याने कवितेमध्ये पुन्हा पुन्हा आवृत्त झालेला दिसतो. असतेपण आणि नसतेपण आणि दुस्सह आणि तुटलेपणाची जाणीव संबंध कवितेमध्ये. अगदी पाऊससारख्या कवितेमध्ये तो शहरातला पाऊस, फ्लॅटच्या गॅलरीमधून जो पाऊस पाहतो, तो पाऊस त्याला परका वाटत राहतो. आणि शेतामध्ये बांधावरच्या आळुश्याला उभा राहणाऱ्या पावसामध्ये त्या पावसाची रूपं, असा एक फरक त्याच्या कवितेमध्ये सतत. अंगण गेलं, परस गेलं, ओसरी गेली किंवा फ्लॅटची दारा बंद झाली आणि चिमण्याच आता म्हणतात की माणसा दार उघड. तर हे एक पर्यावसन, रूपांतरण, पालट झालेला, कधी कोणीके काळच्या गोष्टीतला एक जिवंतपणा आता नाहीसा झालेला आहे, नष्ट झालेला आहे. तर हा आधुनिक काळातला फार पेच आणि त्यातले आंतरविरोध तानाजी आपल्या कवितेमधून मांडतात. आणि संबंध त्याची कविता या तानाने निष्पन्न झालेली दिसते. या कवितेमध्ये भिंत नावाची कविता आहे. ही गावाच्या बदलाची किंवा परिवर्तनाची, पालटाची रूपं तो कशा नजरेतून पाहतोय. ही काळाची दोन विरोध चित्र आहेत. भिंत ही भूतकाळातला काळ आणि वर्तमान, याच्यामध्ये एक मोठी भिंत आहे आणि या भिंतीनं हा टकराव किंवा तणाव निर्माण केलेला दिसतो. त्याचं एक दृश्यचित्र आहे की आई सारवते मातीची प्राचीन दरिद्री भिंत पुन्हा पुन्हा, तिच्या पोपडे गळालेल्या अपराजित हाताणी. आणि दुसरं चित्र आहे, मुलगा उभा आहे तिचा मोबाईलच्या दुकानात केव्हाचा स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी. या दोन विरोध चित्रणातून किंवा भूतकाळात आणि वर्तमान, आधुनिकता आणि परंपरेतल्या संघर्षातून ही कविता निष्पन्न झाली आहे. किंवा झोपेतून उशिरा उठलेला कुमारवयीन मुलगा बिछाना गुंडाळण्याआधीच शोधतो आहे मोबाईलचा चार्जर. ह्या नव्या टकरावाची किंवा संघर्षाची ही कविता, ही भिंत मध्ये असणाऱ्या कविता तानाजीची आहे. दुसरं एक, गाव कसं बदलत गेलं, वेगळ्या कारणात गेल्या 30 वर्षातला गावगाडा विस्कळीत झाला आहे, तो खूप मोडून पडलेला दिसतो. कधी काळाची सहानुभवाची, एकत्वाची भावना सामूहिक नष्ट झालेली दिसते. आधुनिकतेचे खूप टकराव खेडेगावावरती झालेले दिसतात. आणि कुलूपबंद गाव शहरांमधून, म्हणजे गल्ल्याच्या गल्ल्या ओस पडत आहेत, स्थलांतर होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि उपजीविकेची माणसं शहराला किंवा महानगराला आपलंसं कळत आहेत. किंवा राजकारण, कोणती पेरणी चालू आहे की बांधावर फावडं कुदळ घेऊन उभी असलेली पोरं चालू लागलीत रस्त्यावर रंगबिरंगी झेंडे घेऊन. गेल्या 10-20 वर्षामध्ये अस्मितांचे, राजकारणांचे, धर्मांचे, संप्रदायांचे रंग घेऊन तरुण मुलं ज्या दिशांना खेडेगावात जात आहेत, याचं एक बदलाचं चित्र आहे.
आणि ज्या समस्या खेडेगावात निर्माण झाल्या, 2 पिढ्यांमधलं जग आहे, आधीचं जग आणि आत्ताचं जग, तरुणांचं जग, जगाशी कनेक्ट झालेली पोरं शेती मातीपासून डिस्कनेक्ट झालेले आहेत. हा एक फार महत्त्वाचा आणि गंभीर अशा प्रकारचं वास्तव खूप वेगानं आणि खूप झपाट्यानं तरुण पिढी आपल्या भूतकाळापासून, शेतीच्या कष्टापासून, श्रमांपासून डिस्कनेक्ट झालेली दिसते. तर हा एक बदल या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, ही कोणती वावटळ आली, हे शेतीतले बदल नकारात्मक स्वरूपाचे, ते स्वीकारशील स्वरूपाचे नाहीत. अगदी पैशाची झाडं असणारे गावात आणि मतलबांचे आधुनिक वारं खेडेगावामध्ये कशा पद्धतीनं आलेलं दिसतं. काही कवितांमधून त्यांना राजकीय स्वरूपाच्या किंवा पॉलिटिकल क्रिटिकल देखील भाषा. आधार कार्ड नावाची एक कविता आहे, गेल्या 20 वर्षामध्ये नवभांडवली व्यवस्थेमध्ये आपण ज्या प्रकारच्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. एका बाजूला शायनिंग इंडिया आहे, उज्ज्वल अशा प्रकारचं भारताची गौरवशाली उदात्त अशा प्रकारची प्रतिमा रंगवली जाते, आणि दुसऱ्या बाजूला वाड्या वस्त्यांवरती डोंगरदऱ्यांमध्ये जो सामान्य माणसं आहेत, आणि सगळे आपण आता कार्डमध्ये रूपांतरित, ज्याच्याकडे वेगळ्या प्रकारची कार्ड आहेत त्याच्यावर माणसाची आता अस्मिता किंवा ओळख प्रतिष्ठा ठरली जाते. माझ्याकडे किती आणि कोणत्या प्रकारचे कार्ड आहेत, ATM कार्ड आहेत, डेबिट कार्ड आहेत, आणखी कशा प्रकारचे कार्ड, आपले डोळे स्कॅन केलेले आहेत, आपलं सगळं जग स्कॅन केलं, आणि आधार कार्डावर देखील. तर ती मला फार प्रतिमा वाटते की ज्या माणसांना अजून इथं कसल्याच सुविधा नाही आहेत, कसल्या ज्याला त्याची आयडेंटिटीज नाही, ओळख नाही आहे, अशा माणसांचं जग. आणि त्याचा एक अंतस्वर की अशी अनेक माणसं शिल्लक आहेत आमच्या देशात ज्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी उमटत नाहीत बोटांवरचे ठसई. पण मायबाप सरकार, तुमच्या शायनिंग इंडियातील ही स्कॅनिंगची पद्धत आमच्या स्किन उसवलेल्या फाटक्या देशात कशी लागू पडणार? तर हे भारताचं दारिद्र्य, फाटकेपण, विस्कटलेपण हे राज्यकर्त्यांना किंवा राज्यसंस्थेला लक्षात, कारण राज्यकर्त्यांना भारताची एक भव्य आणि अशा प्रकारची उज्ज्वल शायनिंग प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रंगवायचे. काल तुम्ही आज पेपरमध्ये फोटो देखील पाहिले असतील त्या शायनिंग इंडियाचे किंवा त्या गर्दीचे किंवा माहोलाचे. तानाजीच्या ह्या सगळ्या कवितेमध्ये भूतकाळामध्ये फार जखडलेपण आहे आणि त्याची जैविक गुंतवणूक भूतकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. दूरवर भूतकाळातल्या आठवणींचा पाठलाग सतत कवितेमध्ये आहे. गाव, शिवार, माती, घरं, झाडं, पक्षी, पाऊलवाटांची नक्षी, माणसं, कणसं, अंगण, देऊळ, तुळस, कळस, आणि हे सगळं हरवलेलं आहे. नदीच्या उगमस्थानासारखं मागं राहिलं आहे की आम्हीच खूप पुढं आलेलो आहेत. तर हा देखील एक काळजीचा, चिंतेचा स्वर की आधुनिकता, विकास हे याची प्रारूप काय आहे? ती लोककल्याणकारी असायला पाहिजे, आनंदाची असायला पाहिजे, सुखाची असायला पाहिजे. भूतानमधल्या तुम्ही त्याचा शांततेचा किंवा आनंदाचा स्तर देखील पाहिला असेल आणि भारतातला देखील पहा. तर असं एक विरोध चित्र त्याच्या कवितेमध्ये आहे. भविष्यामध्ये काय होऊ पाहणार आहे त्याच्या काही खुणा, एक अंधारलेलं काळोखाचं जग आहे. विशेषतः निसर्ग, सृष्टी, पर्यावरण खूप वेगानं नष्ट आपण करतो या विकासाच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली. अशा गतविस्मृत भूतकाळातल्या पर्यावरणाविषयी, निसर्गाविषयी, सृष्टीविषयी एक आनंदाचं निदान त्याच्या मनामध्ये, कवितेमध्ये आहे. अगदी एक निसर्गचित्र नावाची कविता आहे की लहानपणी आम्ही शाळेमध्ये शिक्षक आम्हाला कोणती चित्र काढायला सांगायचे. त्या चित्रांमध्ये नद्या असायचे, डोंगर असायचे, निळ्या रंगाचं आभाळ असायचं, रंगीत गवत फुलं असायची, हिरव्या पिवळ्या रंगांचे रान असायचे. परंतु उद्या ही मुलं निसर्गचित्रात काय काढतील, किंवा त्यांना निसर्गचित्र काढायला सांगितलं जाईल असंच नाही, किंवा निसर्गचित्र गायबच होईल, असं एक व्याकुळ अशा प्रकारचं निसर्गाविषयीचं दुःख संवेदना आहे. किंवा मोबाईलमधील अनावश्यक इमेजेस कमी कराव्यात तशी एक एक करून डिलीट केली जाऊ लागलेत गाव शिवारातील पाखरांची किलबिल असलेली बोलकी झाडं. तर हा भविष्यातला पर्यावरणाचा, मानवी सृष्टीचा एक फार गडद अशा दुःखाचा स्वर त्याच्या कवितेमध्ये आहे. आणखी एक की या कवितेचा स्वर अभंगासारख्या फॉर्ममधून किंवा ज्याला एक प्रार्थनेच्या स्वरूपाचं आकर्षण, आणि ग्रामीण कवींना हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकपरंपरेमधून आलेल्या ह्या जगाचं भलं हो, कल्याण व्हावं, त्याचं मांगल्य व्हावं अशा प्रकारची भावना, आणि ती प्रार्थनेच्या रूपातून व्यक्त झाली. अनेकदा तो प्रार्थनेच्या रूपामध्ये बोलतो पाहतोय. प्रत्येक कवितेतल्या विभागामध्ये प्रार्थनेचा हा स्वर पुन्हा पुन्हा व्यक्त झालेला दिसतो की चकोराच्या वाट्याची चांदणे त्याचे त्याला लाभो, चातकाचा व्याकुळ कंठासाठी जरा लवकर येवो वळवाचा पाऊस. ह्या सृष्टीचं कल्याण हवं, माणसांचं कल्याण हवं, आभाळातून तृषारता जमिनीकडं किंवा भूमीकडं यावी, आणि ह्या भूमीची सर्जनशीलता, निर्मितीशीलता वाहत राहावी, असं एक जीवनाचं वाहतेपण, प्रवाहीपण, आनंदीपण, आणि त्यासाठी प्रार्थनेचा एक रूपबंध सतत त्याला जवळचा वाटत राहतो. वेगळ्या अभंगांच्या रूपातून, विठ्ठलाच्या रूपामधून हा सगळा प्रार्थनेचा आटोप त्याच्या कवितेमध्ये, आणि खूप प्रार्थनेची गर्दी, आणि चांगल्या अर्थानं की सारे काही आटलेले
तहानलेले ओझे व्याकुळता किंवा तारविनेची तुटू दे आणि फुटू दे मृदुंग मेघासाठी आभाळाला साद घालतो अभंगाला, या प्रकारची देखील एक वेगळ्या प्रकारची जाणीव, ज्याचं नातं ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या विश्वकल्याणासाठी आहे आणि कष्टकऱ्यांच्या, श्रमकऱ्यांच्या, कुणब्यांच्यासाठी घाम गाळून उन्हात मी माती ओलावतो, हाक मारून आभाळा काळे मेघ बोलावतो, अशा प्रकारच्या आकाश आणि पृथ्वीच्या मिलनासाठी आणि निर्मितीसाठी झालेल्या उत्सुक झालेल्या निवेदकाचं मनोगत त्याच्या कवितेमध्ये आहे. अभंगाविषयी आधुनिक कवितांना देखील खूप मोठं आकर्षण दिसतं, ज्याचा आणि भक्तिकाव्याचं चिकित्सक किंवा संशयाच्या स्वरूपाचं वाचन ज्या आधुनिक कवींनी केलं तर त्याने देखील अभंगाचा फॉर्म खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलेला दिसतो. तानाजी देखील या प्रकारच्या चांगल्या अभंग स्वरूपामधल्या कविता लिहिलेल्या दिसतात. शेवटाकडे येत असताना काही माझ्या मनामध्ये 2-3 प्रश्न निर्माण झाले, ते फक्त सांगतो. आणि तो बऱ्याचदा अनेक कवी ते ओलांडून आपण वर्तमानाचे पेच, त्यातले अंतर्विरोध, हे का घडलं, याच्या पाठीमागं काय राजकारण आहे, काय संस्थानिक राजकारण आहे, ही पडझड का होते, ही कोसळण काय होते, याचा देखील कवीने विचार करावा लागतो. नाहीतर ती कविता केवळ भावनाशील आणि कड स्वरूपाची, अशा स्वरूपाची होती. याच्या पाठीमागं ज्या प्रकारची सहस्र स्वरूपाची, असंख्य स्वरूपाची कारणं असतात. आणि त्याचबरोबर या जाणीवांच्यापासून संवेदना अनेक प्रश्न आहेत. आदिभौतिकाचे प्रश्न असतात किंवा कवितेला एक चिंतनाचा एक मोठा पैस लाभलेला फलक लाभावा लागतो, जो नेमाड्यांची तुम्ही कविता पाहिली असेल, कोलटकरांची कविता पाहिली असेल. म्हणजे नेमाडे त्यांच्या वडिलांवर जी कविता लिहिली तर ते विठू चिकटला पारंबीला असं म्हणतात. आणि त्याच्या आधीचा जो नरेशन आहे किंवा बैलावरची त्यांची कविता, इतकी पराकुटीच्या माणसाच्या नष्ट होण्यावरती किंवा प्यारी नावाची संस्कृती आहे, मोगल आणि भारतीय संस्कृतीच्या मिलनाची किंवा सहिष्णुतेची सांगणारी प्यारी नावाची कविता आहे. तर कवितेला एक चिंतनाचा, आदिभौतिक जाणीवांचा एक मोठा फलक लाभण्यासाठी कवींनी खूप मेहनत किंवा व्यासंग आणि खूप झटापट भाषेची जाणीवांच्या एकत्रीकरणासाठी करावी लागते, असं देखील मला वाटतं. आणि तशा प्रकारचे त्यामुळं कवितेला एक फार रुंदी आणि खोली भविष्यामध्ये लागण्याची शक्यता असते. आणि आणखी एक प्रश्न की शेती संस्कृतीच्या ऱ्हासाचं फार चांगलं गडद अशा प्रकारचं चित्र तानाजीच्या कवितेमध्ये, परंतु हे केवळ भावनेच्या अंगाने आपण समजून घेता कामा नये, तर त्याच्या पाठीमागे काही वेगळी कारणं देखील आपण समजून घ्यावी. कधी कोणेके काळी जमिनीशी शेतकऱ्याचा जो श्रद्धाभाव होता तो आता ढासळलेला दिसतो. त्याचं सगळं जगणं, त्याचं सगळं कुटुंब शेतीशी निगडीत होतं. त्यामुळे मोठीवरची गाणी असतील, अनेक अनाम स्त्रियांच्या वव्या असतील, त्याच्यामधून ज्या प्रकारची जीवनाविषयी, सृष्टीविषयी इतकी सुखद आणि गोड अशा प्रकारची गाणी निर्माण झाल्या, गोष्टी निर्माण झाल्या. या माणसाचं जगणं आता, शेती आता उत्पादनाकडे आलेली दिसते, ती आता स्पर्धात्मक जगामध्ये आलेत आणि माणसाचा संबंध आता शेतीशी तुटलेला दिसतो. त्यामुळं अशा प्रकारचं गोड, अशा प्रकारचं भावनिक जग आता माणूस करू शकणार नाही. म्हणजे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय, आणि सुरव्यांच्या काळामध्ये उठी लवकर दिनेपाळी गिरणोदय झाला. आणि आता श्रीधर काय म्हणतात की गणेशा संगणेशा, माझा नमस्कार किंवा वंदन व्हॉट्सॲपला किंवा इंटरनेटला वगैरे. तर हे फेजेस शेती संस्कृतीतल्या बदलाची, परिवर्तनाची रूपात समजून घेताना केवळ आणि केवळ भावनेच्या संबंधानं आपण त्याकडे पाहता कामा नये. तर हे बदल कारण आपल्या श्रद्धा, आपल्या भावविश्व, आता म्हातारी माणसं देखील रील्स दिवस 2-2, 3-3 तास पाहत बसतात. पूर्वीचं एंटरटेनमेंटचं जग आणि आत्ताचं खूप बदल, इतका वेग, इतकी गती झाली आणि त्या माणसांना मजा, गंमत वाटते. तर ही गती, ही स्पीड काळाची आपण या बदलाच्या शेती संस्कृतीला बदलून इतकी पिकं, इतकी प्रगती, शेती संबंधी काय इतक्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे माणसाचा संबंध आता केवळ काळी आणि पांढरी असा एक जैविक श्रद्धेचा संबंध, त्याच्यातून तो उखडलेला, निखळलेला दिसतो. या संबंधानं देखील आपण या सगळ्या कवितेकडं पाहायला पाहिजे. त्याच्या कवितेकडं एक कविता फक्त मुद्दा मी वाचतो आणि संपवतो. तानाजी ज्या डोळ्यांमधून किंवा ज्या कॅमेऱ्यामधून हे जग पाहतो आहे, त्याचं एक प्रमेय किंवा त्याचं एक सूत्ररूपातली कविता, बीज कविता, एक वृक्षभूमी नावाची कविता आहे. त्याचा फक्त उच्चार करतो आणि हे संपवतो. त्या कवितांच्या ओळखी संबंध या कवितेचं एक मध्यबिंदू असणारी ही कविता आहे. तर काय आहेत कवितांचे शब्द की सह्याद्रीसारखा ताट कणकर बाप, बांधावरच्या शेंदूर लावल्या दगडांना हात जोडावे तसा कुणापुढेही जोडू लागलाय हात. शेतीवर असणाऱ्या थोरल्याला पोरगी बघा म्हणून, लग्नाचा विषय काढल्यावर बोलण्याचाच विषय बदलणारे, रक्ताचे नातलग पहिल्यापासून काळ्या मातीला माय म्हणणारी आई, बोलू लागले शेती करणं गुन्हा असल्याची अगतिक भाषा, ज्याच्या बापाच्या पायाला माखलेली असते मुठभर माती, अशा पोरींच्याही स्वप्नात येऊ लागलेत 4 चाकीतून फिरणारे राजकुमार, आणि मग ठरू लागलाय कुऱ्हाडीचा दांडाच गोतास काळ.
वंशवाढीच्या नैसर्गिक इच्छेची वेल उभी आहे अंगणात, मांडवाची आशा धरून. हातावरच्या लगीन रेषा पुसट होत चाललेली पोरं, परतू लागलीत शिवारातून माघारी. तेव्हापासून कपाळावरच्या अबीर बुक्क्यासारखी पवित्र माती भासू लागले वाळवंटातली वृक्षभूमी. हे तानाजीचं आजच्या जगाचं पाहण्याचं कॅमेरा किंवा त्याचा डोळा आहे आणि ह्या दृष्टीतून सबंध गाव शेती त्यानं पाहिले. शेती संस्कृतीच्या ऱ्हास काळाची ही कविता आहे. एक जाहीर कबुली त्याने संग्रहाच्या दिली की बापानं घातलेल्या नांगराच्या तासा इतक्या सरळ आणि सुपीक नाहीत माझ्या कवितेच्या ओळी. हा एक त्याचा विनम्र भाव आहे आणि अशा चांगल्या शक्यता आणि अतिशय गुणवत्तेच्या कविता या संग्रहामध्ये आहेत. परंतु या जाहीर कबुलीच्या पाऊलवाटेवर भविष्यामध्ये त्याच्या कवितेला अधिक सजग, अधिक सकस, अधिक चिंतनशील आणि कवितेची रुंदी, खोली, पसारा वाढणारी अधिक चांगली संपन्न कविता तो लिहू शकेल अशा क्षमता या संग्रहाने निर्माण केल्यात. त्याच्या पुढच्या काव्यप्रवास मी त्याला शुभेच्छा देतो. आपण मला सहन केलं त्याबद्दल आपल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.